गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आता बघा 6 वाजले आहेत संध्याकाळचे आणि आज आहे शुक्रवार। आज मी लवकर आलेली आहे घरी। माझी लेक म्हटली मम्मी जा घरी लवकर, तर मी 5:15-5:30च्या दरम्यानच आलेली आहे। आणि घरी आल्यानंतर मिस्टर आलेलेच होते घरी कामावरनं। ते आज लवकर आले 4:30 वाजता। आणि मग मला म्हटले आज कशी काय तू लवकर आली, तर मी म्हटलं आज माझ्या लेकीने सांगितलं जा लवकर, काम आवरले तिचं, त्याच्यामुळे आज मी आली लवकर। आणि मी जात सांगितलं ना, नेहमी जातानाच देवापुढे दिवा लावत असते गजानन महाराजांच्या समोर आणि देवासमोर मी दिवा लावून जात असते। हे पहा, तर आता फक्त उदबत्ती लावायची राहिलेली आहे, कारण का मी दिव्यात तेल मी गच्च भरून जात असते। तर आणि हे पहा काय कसं काय सासूबाई म्हणतात त्यांच्या गुडघ्याला चिरा पडलाय। त्या कसं करतात, बाहेर जातात तिथे गॅलरीमध्ये आणि खुर्चीवर बसतात, कुठं काही लागतं, चालताना लागलं असेल। चला तर मी लावते उदबत्ती, याकडे उदबत्ती लावते। आणि आता हे मिस्टर गेलेत विरांशकडे, अर्धा तास जाऊन येतील, कारण का सकाळी आले होते, आज आले होते, पण 5 मिनिटच फक्त उभ्या विरांशी भेट घेऊन गेले। तर आता गेलेत ते विरांशकडे। आज मी आता बघा घातली वेणी, कशी वाटते बघा। माझ्या मिस्टरांना आवडती वेणी, मला नाही आवडत, तर आता मी अशी घातली वेणी। चला तुम्ही पहिला देवापुढे उदबत्ती लावते, दिवा लावलेला आहे। आता हात धुते बघा, हे बघा अशा प्रकारे हात धुवून घेतले आणि लावते ही उदबत्ती, कारण का केसांना हात लावले होते मी। तर हे पहा उदबत्ती लावली आहे। आता गजानन महाराजांच्या समोर आणि देवासमोर उदबत्ती लावते। आता हे पहा उदबत्ती। कोण जॉब करतात, ते जॉब करतात, काम करतात, कामाला जाते। हे बघा लावली उदबत्ती, कामाला जातात, त्या शिक्षिका आहे शाळेमध्ये शिक्षिका आहे, टीचर आहे। त्या खालच्या आमच्या बहिणी एक राहतात ना, तर त्या सासूबाई म्हणतात ती काय काय करती, तिने काय केलं, संत्री सोललेले साल आहे ना, ती साल वाळत टाकलेली आहे। ते केसांसाठी किंवा चेहऱ्यासाठी पण वापरतात, तर ती ठेवलेली तिथे। त्यांना वाटलं संत्र्याची साल खूप जण वापरतं, चेहऱ्यासाठी सुद्धा त्याची पावडर बनवून लावतात। चला तर मग आता संध्याकाळ स्वयंपाकाची तयारी करायची। स्वयंपाक काय करायचं आज, खूप दिवस मी त्यांच्या मागे लागली होती की पिशवी आणा। तुम्हाला दाखवते त्यांची पिशवी कशी झालेली। हे पहा डब्याची पिशवी बघा त्यांची, नेण्याची तर लायकीची राहिली का, पहा बरं कसं एक बंद तुटलेलं आहे। आणि हे पहा आज आणली यांनी छान पिशवी बघा। किती दिवस झाले मी म्हणत होते, पण मला काय वेळ नव्हता जायला, आणि अशा प्रकारे आणली आज यांनी डब्यासाठी पिशवी। खूप दिवसाची मी म्हणत होते अहो ती पिशवी कशी झालेली आहे, काय नाही, काही एवढी गरज नाही, ती पिशवी नेण्याची पण लायकीची नव्हती असं। आणि ह्यांनी फायनली आणली पिशवी डब्यासाठी। आणि आता गेलेत विरांशकडे, मी तोपर्यंत स्वयंपाकाचं पाहणार आहे, स्वयंपाक करायचं आहे। बघते आता काय स्वयंपाक करायचा आहे, काय भाजी तर मला आणावं लागणार आहे, सकाळी होती ती खेळलेली आहे। बघूया आता संध्याकाळी कुठली भाजी आहे। सगळ्याच महिलांचा, सगळ्याच बायकांचा हा प्रश्न आहे, संध्याकाळी भाजी काय करायची। पोळ्या आपण कसे पण दिवशी पोळ्या भात वरणाचा कुकर होऊ शकतो, पण भाजी काय करावी हा रोजचाच प्रश्न असतो। सो आता मी
पाहते आता आणि काय करणार आहे तुम्हाला दाखवेनच. चला मी आता भाजी आणते. बघा पिशवी घेऊन जाते. तात्पुरती काही ना भाजी आणावं लागेल, नाहीतर हे मला म्हणतात कांदे बटाटे संपले का खातात. म्हटलं का हो असं काही विचारलं तर मग नाही, सारखी बटाट्याची भाजी कर, कुठं कांद्याचं हे कर. आता रोज वेगवेगळ्या भाज्या करते तरीसुद्धा असे बोलतात. चला तर मग आता मी भाजी आणायला जाते. सासूबाईंना सांगते. आम्ही निघालो बघा भाजी आणायला. मी गेले ते विरांशकडे आणि ह्यांना घेतलं, मिस्टरांना. हो तेच बघते किती अंधार हे ना, अंधार हे फार पडतो अंधार. तर आम्ही इथंच जवळच भाजी आणायला निघालो. चला आम्ही आणलं तर भाजी घेऊन आलो दोघं पण जाऊन. आणि हे पहा भाजी काय तात्पुरते आणायला घेतलं, जास्त काय आणत बसली नाही. हे बघा आणि तिथे हे बघा भाजी जास्त काय घेत बसले नाही. आणि तिथे बघा विकायला हे होते तिळगुळच्या वड्या, त्या आणल्यात मी. बघू आता कशा आहेत त्या. आणि मी काय काय आणलं सांगू का? हे बघा गिलके आणले, म्हणजे घोसावळ आणले. आणि हे पहा शेवग्याची शेंगा, मला आवडतात शेवग्याच्या शेंगा. आमटी वरणामध्ये घालायचं, आमटीमध्ये घालायचं, मस्त लागतात शेवग्याच्या शेंगाची आमटी. आणि हे बघा काकडी आणली आहे, अजून मटार आणलेले आणि फ्लावर. मी म्हणलं मटार फ्लावरची भाजी रसभाजी करता येतं म्हणून. आणि आलं आणि हिरवी मिरची, कमी तिखटाची हिरवी मिरची आणली बघा. अशी ही कमी तिखटाची हिरवी मिरची आणलेली आहे. अशा प्रकारे आणलेली भाजी थोडीफार जाऊन आता बघू ह्यांना विचारते. आणि आज मुलींनी म्हणजे मम्मी मला काही तिच्या पोळेवालीकडनं 2 भाकरी करून दिलेल्या आहेत. सगळ्या अशा प्रकारे आता बघा फक्त मला भात आणि एखादी भाजी, पातळ भाजी करावी म्हटलं, म्हणजे कसं होतं वरणाचा प्रश्न मिटतो. चला तर मग मी आता करते स्वयंपाक. हँडवॉश, हात धुवून घेते पहिला. चलो हे बघा आता मी कुकर लावलेला आहे आणि मटार आणि फ्लावर याची भाजी करणार आहे मी आता. मटार थोडे सोडून घ्यावं लागेल, थोडेसेच घेणार आहे. आणि त्यात लसूण, अजून आलं, लसूण आणि हे खोबरं याची मी आता ग्रेव्ही करून घेणार आहे. तर पहिला मी सोलते मटार आणि फ्लावर काय करते, जरा गरम पाण्यामध्ये जरा उकळून घेते, म्हणजे स्वच्छ होऊन जाईल. तशी चांगलीच आहे फ्लावर, पण त्यालाही उकळून घेते. मटार खाली पडली होती. चला हे बघा मी गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये फ्लावर टाकलेलं आहे, वाटाणा पण त्यातच टाकलेला आहे. आता थोडं उकळून पाणी थोडं उकळू दे, म्हणजे गरम पाणी एवढा झालेलंच आहे गरम पाणी. त्याच्यामध्ये फ्लावर गरम टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यातले काही किडे बिडे असतात तर निघून जातील. त्यामुळे मी गरम पाण्यामध्ये फ्लावर टाकलेला आहे. आणि करते आता भाजी. आलं, आलं घेतलेलं आहे, खोबरं घेते. हे बघा ह्याच्यामध्ये खोबरं, आलं, लसूण घेतलेलं आहे आणि याची पेस्ट करून घेते. मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. मी आता भाजी टाकते. मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. आता मी कुकरमध्ये टाकणार आहे भाजी. हे बघा एक टमॅटो घेतलाय छोटा, तो अर्धाच घालणार आहे, चिरते बघा. चिकन टाकणार आहे त्याच्यामध्ये. वाटतं ग्रेव्हीमध्येच घालावा, म्हणजे
ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्येच टाकणार होते आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरून घेते. हे बाईकडे मी कुकरला लावली भाजी आणि ते भाजी झाली की मी तुम्हाला दाखवते फ्लावर आणि मटारची कशी भाजी झाली ते. इकडे भाजी तयार झाली आहे. हे बघा फ्लावर मटारची भाजी भाजी तयार झाली. आता मी सासूबाईंना वाढते, इकडे ताट करते, जेवायला वाढते. या सगळेजण जेवायला गरम गरम भाजी खायला. चला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.